काय नेमकं काय आता शुभेच्छा तरी जर त्याविषयी सालाबादाप्रमाणे आपण शुभेच्छाच देतो आलं लक्षात. आणि यंदा पाऊस काळ चांगला आहे, धरणं जवळपास 70-80% जवळपास चाललेलं आहे. शेतकरी सगळे आपापल्या सुग्या जे काय खरीपाच्या त्या गोळा करण्यामध्ये मग्न आहेत. सगळीकडे व्यवस्थित चालले, प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. आज राज्यामध्ये आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजनेचा पहिला नंबर आलेला आहे आलं लक्षात. आज तुम्ही त्या माध्यमातून बघितलं असेल, आज धाराशिव जिल्हा हा हेल्थ हब झालेला आहे. तो एक दुसरी गोष्ट. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट की आज माननीय मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये भैरवनाथ तीर्थक्षेत्र सोनारी ह्यासाठी बृहत आराखडा 186 कोटीला मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला भविष्यात ज्याप्रमाणे मोठं देवस्थान आपलं जसं तुळजाभवानी मातेचा त्याच पद्धतीचं सोनारीचं मंदिर त्याचं डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होईल. कारण जर त्या वर्षी बघितलं असेल चैत्र महिन्यामध्ये जवळपास 5 ते 7 लाख लोक दर्शनासाठी त्या ठिकाणी येतात. कारण बऱ्याच लोकांचं मंडळीचं नागरिकांचं ते कुलदैवत आहे, जसं ज्योतिबा वगैरे आहे. त्याच धर्तीवरती आज सोनारीचा विकास होऊ घातलेला आहे. आणि ही आजच्या क्षणी हे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली धाराशिव जिल्ह्याला भेट. जर पाहिलं तर एक पंचनामे आता पंचनामे दिवस आहे अतिवृष्टीने जी आताची अतिवृष्टी झाली काही ठिकाणी झाली आहे धाराशिव, त्या ठिकाणी आणखी प्रशासनाकडून कलेक्टर साहेबांनी आदेश दिले मात्र खालची पोहोचलेल्या शेतकऱ्यांना अशा देखील तक्रारी नाही बरोबर आहे. त्याचा विकली 2-2, 3-3 दिवसांना कलेक्टर साहेब त्याचा आढावा घेतात. त्याच्यावरही चर्चा झाली. आढावा घेता येत ते ज्याचे पंचनामे झाले नाहीत तिथे तात्काळ पंचनामे करण्यात येईल. मागच्या वर्षी संभाजीनगरमध्ये एक बैठक झाली होती मंत्रिमंडळाची आणि त्यात तुळजापूरच्या विकासासाठी 1628 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यातले अद्याप काही आलेले नाही, ते माहिती घेतो. सर